नमस्कार मंडळी. पंचेसचे फटके, उपहासाचे खटके, हशा टाळ्यांच्या गजरात सुरू ही कॉमेडी हटके. येस, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, मोना डार्लिंग या नावानं करिअर करणारी भाबडी सेलिब्रिटी आज जाणार आहे करिअर चर्चा या कार्यक्रमाला. बघूया तिथे काय घडतंय. एक्सक्यूज मी, दिनेश मोरे तुम्हीच का? मगापासून चौथ्यांदा हेच विचारलंय. का विचारताय परत परत हेच? नाही, ते कोट घातल्यामुळे थोडं ओळखता आलं नाही. येत आहेत मॅडम, येत आहेत. अरे काय येत आहेत मॅडम आहेत का? मुंबईची लोकल आहे, नुसती अनाउन्समेंट येतच नाहीये. सिरियसली बोलतोय, हसू नका. नाही नाही, येतातच आहेत त्या. काय बऱ्याच दिवसांनी येणार आहेत ना, म्हणून थोडं फुटेज खात आहेत, बाकी काही नाही. बोलवा ना लवकर, उशीर होतोय कार्यक्रमाला. आल्या आल्या मॅडम, मॅडम आल्या. सुंदर मॅडम सुंदर. आणि ह्याचा वापर म्हणजे सुंदर, फारच कमाल. आय नो मी सुंदर दिसते. आय नो. ऍक्च्युली या कार्यक्रमासाठीच मी ड्रेस घेतलाय, नाही तर मी अशीच येणार होते. असे नॉर्मल कपड्यात येणार होतं असं, अशीच म्हणजे. आम रेडी. या प्लीज बसा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्लीज कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याला भेटायला आले आहेत करिअर चाचा. साधे आहेत. नाही, साधेपणानेच काहीतरी चुकीचं बोलतायत. नाही, करिअर चाचा कोण आहेत? तुम्ही? मी नाहीये करिअर. तुम्हीच आहात. ते काय नाव लिहिलंय ना तुमचं, करिअर चाचा. करिअर चर्चा आहे ते. हा जो रफार आहे ती काही चंद्रकोर नाही निघून पडलेली, व्याकरणातला भाग येतो. चर्चा. हा, आपण आज करिअरवर चर्चा करणार ना. आय एम सो सॉरी, माय बॅड बेबी. ओके, आज आपण करणार आहोत करिअरवर चर्चा, राईट? ओके, तर मला सांगा की तुम्ही दिवसाला किती करिअर पोहोचवता? एक 7-8 करिअर. तुम्हाला त्रास होत असेल ना करिअर पोहोचवताना? ओ, वन सेक. तुम्ही सायकलने जाता, बाईकने जाता की पायी जाता? करिअर पोहोचवायला तुम्ही करिअर बॉय आहात ना? करिअर बॉय. माय वॉचर्स, मी तुम्हाला आताच सांगते, हा करिअर बॉय तुमच्या दारात आला तर ह्याला पाणी पाजा. नाही, एक मिनिट. कुरिअर बॉय नाहीये मी. कुरिअर बॉय नाहीये मी, करिअर बॉय. करिअर काउन्सिलर आहे मी. कुरिअरच्या पलीकडे एक करिअर आहे. आता ते मी तुम्हाला कसं समजावू? करिअर म्हणजे एक जे तुमचं झालं नाहीये बघा. एक करिअर असतं ज्याच्यात एक आपण बाबा हा चला असं करतो. कसं सांगू मी यांना? करिअर आहे. यांना करिअर कसं सांगू? तुम्ही सुरुवात करा. मी करू? मी करू. हे सोपं पडेल ना. मीच सांगतो. काय? एक्सक्यूज मी, पण या कार्यक्रमाची अंकल मी आहे ना. अरे हे काय दिलं रे आज मला? अंकल नाही, कार्यक्रमाला अँकर असते ना. मी सांगतो त्यांना प्लीज. मॅडम त्यांना सुरू करू द्या, मग हळूहळू तुम्ही येईन. हा, असं करूया. मी सुरुवात करतो. मला प्रश्न विचारा मध्ये. नमस्कार, मी डॉक्टर दिनेश मोरे. मी गेली 10-12 वर्ष करिअर काउन्सिलर म्हणून काम करतो. करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं करिअर निवडताना आपण मार्गदर्शन करायचं. आता नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर मुलांना प्रश्न पडतो की आता बाबा पुढे काय. तर असे प्रश्न ज्यांना ज्यांना पडतात ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो. तर असेच प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडले असतील तर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा आणि मला प्रश्न विचारा. बिकॉज आस्किंग क्वेश्चन
इज द फर्स्ट वे टू बिंग अ चेंज. ओहो. थँक्यू. आय लाईक इट. Hey. आय टोटली लाईक इट. किती भारी बोलता तुम्ही. वाव, आय लाईक इट. तुम्ही फिल्म लाईन मध्ये का नाही करिअर करत? आणि मला खरंच आवडलं असतं. थँक्यू. या. तुम्ही माझं कौतुक केलं. Please. पण मला ते नाही जमणार. आणि काय आहे, मी ना योग्य वेळीच ओळखलं होतं की आपल्या कुवतीप्रमाणे जर आपण करिअर नाही निवडलं तर आपण तोंडावर पडू शकतो. हे मी योग्य वेळी जाणलं, म्हणून आज मी इथे आहे. स्किट मध्ये. आपण प्लीज मुलाखतीला हसू नका. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. या ओके, आपण सुरुवात करूया मिस्टर फिनिश. फिनिश. सुरुवातीलाच संपवला मला. दिनेश नाव आहे है की नाही. यावेळेस सोपं ठेवलं कारण नावावरून विनोद नको, तरी तुम्ही मला फिनिश म्हणताय. असं नका करू. डॉक्टर दिनेश मोरे इतकं साधं नाव आहे माझं. हरकत नाही. अच्छा, हरकत नाही. फोन आला एक आहे. मिनिट थांबवा शूटिंग. प्लीज थांबवा शूटिंग. मॅडम काय झालं? मॅनेजर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मी मुलाखत घेत असताना मला नॉईस नकोय, मला आवाज आवडत नाही. सांगितलंय की नाही? मॅडम पहिल्या कॉलरचा कॉल आलेला आहे, त्याचा आवाज आहे. हा. आपल्याला प्रश्न विचारायला फोन आहे. Oh my God, I'm so sorry. Oh my God. मी खूप excited झाले. उचला. फोन आला. हॅलो. हॅलो हॅलो. डॉक्टर दिनेश. No, डॉक्टर दिनेश, ओनली मोना डार्लिंग हिअर. कोणाचे रॅन्डम फोन येतात हल्ली ना. आजकाल मला खूप रॉंग नंबर येतात. खरं तर माझ्याशीच बोलायचं असतं, पण त्यांना पाटे ना. मी आहे दिनेश. मला केलेला फोन. सॉरी. हॅलो आहेत दिनेश आहेत. हॅलो. इला मारू काय रे. केलेला फोन त्यांनी परत म्हणाल्या त्या की आहेत. असं नाही करत कुणी. हा माझा फोन आहे की नाही. अच्छा, तुमच्या घरचा फोन आहे. हिला तर रे. अरे माझा फोन आहे म्हणजे काय, या फोनवर येणारे फोन माझ्यासाठी येत आहेत की नाही. प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलेलो आहे मी. ठीक आहे ना, मी विचारते प्रश्न. एवढं काही आहे हा त्याच्यात. मॅडम. ओके, मला सांगा तुम्ही नक्की काय करता. गुड क्वेश्चन. आय नो. हुशार आहेत मॅडम. तर मी काय करतो, तर मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. नाईस. मागलं दर्शन. हे नाही करत मी. नाही तुम्ही स्वतः बोलला मागलं दर्शन. मागलं दर्शन म्हणजे मी असं येतो. नाही. हे करतो मी. 4 चौकात जातो. सुनो, कॉमर्स लेंगे आ जाओ. फनी नाही, मी सिरियसली सांगतोय. माय गॉड. तुम्ही ते फनी करताय हळूहळू. मी मार्गदर्शन करतो. मी रस्ता दाखवण्याचं काम करतो. म्हणजे आम्ही काय करतो, तर आम्ही विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. टेस्ट महत्वाची आहे. ऑफकोर्स. कोरोना गेला नाहीये ना अजून. पण इतके फालतू आहेत ना, तुम्हाला सांगते. पागलच आहेत. कानात घालायचे बर्ड्स ना नाकात घालतात. पण मला खूप आवडतात. ते बर्ड्स जेव्हा नाकात जातात ना, तेव्हा हळूहळू. आरटीपीसीआर टेस्ट नाही घेत मी. ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड म्हणजे टाका ठूप. तो आपटी बार. मी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड टेस्ट घेणे म्हणजे काय करणे, तर बाबा एखाद्याचा कल कुठे आहे, एखाद्याची आवड कुठे आहे ते जाणून घ्यायचं, त्याच्यासमोर तसे पर्याय मांडायचे आणि मग त्याला करिअर गायडन्स द्यायचा. कळतंय. आपल्या मेंदूला काही कप्पे असतात. हो असतात, ज्याच्यात विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास अशा बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात. ज्याचा कल ज्या दिशेला आहे त्याला त्याच्याबद्दलची माहिती द्यायची, त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं आणि मग जर त्याने ते संबंधित क्षेत्र निवडलं तर तो जास्त प्रगती करू शकतो. अशा पद्धतीनं घेतो आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट. मेंदूचे कप्पे खोलून. कसे खोलतात. तुम्हाला का खोलायचे आहेत कप्पे. मी कप्पे खोलून ज्वेलरी ठेवे ना. हल्ली चोऱ्या खूप वाढल्या आहेत. मला फक्त सांगा मॅनेजर कसे खोलतात बघा जरा. हो मॅडम. साध्या आहेत, भोळ्या आहेत, खूपच साध्या आहेत. मी सांगतो त्यांना. मॅडम कप्पे म्हणजे ब्रेन्सचे काही पार्ट्स असतात. म्हणजे
राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, सेरिब्रम असतं. मग सेरिब्रमच्या खाली सेरिब्रम असतं. ते सेरिब्रमला 2 कप्पे असतात, म्हणजे राईट आणि लेफ्ट. मग त्या कप्प्यांमध्ये कोणाकोणाची न्यूमरिक मेमरी असते, कोणाची व्हिज्युअल मेमरी असते, कोणाची लिटरेचर मेमरी असते, आणि मग खाली असं एक ब्रेन स्टेम असतो. आणि हे सगळं नर्वस सिस्टीम आपल्याला हे करत असते. म्हणून आपण नर्वस नाही व्हायचं, आपण ते समजून घ्यायचं. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं माहिती आहे? हा, नाही, एक शपथ आहे, शपथ. काय तुम्हाला हे सगळं माहिती आहे? कसं काय? मी MA इन न्यूरोसायकॉलॉजी आहे. साहेब, काय मेंदूवर एक आघात झाला. न्यूरोसायकोलॉजी? हा हा. मग हिच्याकडे काम का करता? हिची लाचारी का करता? नाही, काय बाकीकडे फक्त 60,000च्या वर कुठे पगार नाहीये ना, म्हणून. आणि हिच्याकडे 2.5 लाख रुपये महिना. खरं तर मी आत्ता पडायला हवं होतं. 2.5 लाख? हा हा. फोन आला. मॅनेजर, सारखं फोन वाजतायत यार. मॅडम, कॉलर आहे. परत एकदा जर तू बोललीस ना सारखा फोन वाजतो तर थोबडावीन तुला. नाही. हाच या शोचा फॉर्मॅट आहे. चालेल. लोक फोन करणार, मी त्यांना उत्तर देणार. कळलं तुला? मूर्ख मुलगी. हॅलो, सॉरी. हॅलो. हॅलो दिनेश सर. हा, बोलतोय. सर, माझा एक प्रश्न होता. हा, बोला. सर, मी ना नुकतीच 10वी पास झालोय. हा, हा. पण मी आता कन्फ्यूज आहे. मी कॉमर्सला जाऊ की सायन्सला? एक मिनिट, तुम्ही कुठे राहता? मी दादरला. मग तुम्ही सायनला जा, ते जवळ पडेल. अरे वा, आता सगळं क्लिअर झालं. थँक्यू. अरे काय उत्तर देतेस तू ही? काय म्हणजे? कशाला बोललीस मध्ये? मग तुम्ही बोलायचं नाही तर सारखे फोन वाजतात. माझ्यावर बघासपासून चिडताय बाबा. मी नाही करणार हे. बावळटेस का तू जराशी? हा, काय उत्तर दिलंस तू त्या माणसाला? सायनला जा. मग काय करू? तुम्ही द्यायचं ना उत्तर, आणि चुकीचं काय बोलले? त्यांना मी काय विचारलं? काय? तुम्ही कुठे राहता? तर ते मला बोलले की मी दादरला राहतो, बरोबर? मग मी बोलले ना त्यांना सायनला जा, कारण सायन जवळ पडतं ना. आता ते दुसरं काय बोलले ते करमर स्टेशन, तसं स्टेशनच नाहीये ना. मुळात ही दोन्ही स्टेशन्स नाहीयेत. सायन्स आणि कॉमर्स ह्या स्ट्रीम्स आहेत. विज्ञान आणि वाणिज्य गेले. विज्ञान आणि मला काही बोला, पण वाणिज्य बोलू नका. वाणिज्य मी तुम्हाला शेवटचं सांगते. माझी आई मला बोललीये, तू बाहेर काही पण कर, पण तुझ्याविषयी काही वाणिज्य माझ्या कानावर पडता कामा नये. प्लीज मला बोलू नका. काय समजत असेल ही वाणिज्यला? सर, काय समजता काय तुम्ही वाणिज्यला? बोलू नका. सर इथे 1 मिनिट या इथे. काय आहे, त्यांना जे मराठी अनोळखी शब्द असतात ना, त्यांना ते अश्लील वाटतात. आणि असे अनेक शब्द त्यांना अनोळखी आहेत. हे हसत सांगतोयस तू मला? अनोळखी शब्द त्यांना अश्लील वाटतात हे हसत सांगतोयस तू मला? नाही, ते 2.5 लाखासाठी मी सगळं हसतच करतो. मग एक अनोळखी शब्द मी सुद्धा ऐकवू तुला? हे बघ, अनोळखी. व्हॉट हॅपन मॅनेजर? अनोळखी शब्द ऐकवला. मला आय एम फ्लॅबरगॅस्टेड. फ्लॅबरगॅस्टेड हा अनोळखी शब्द माहितीये तुला? हा, म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे. त्याचा मराठी अर्थही माहितीये तुला? हा. तरीही तू तिची लाचारी करतोस. कशासाठी? कशासाठी? ऐकव तुला अनोळखी शब्द ऐकव मी आणखी. एक मिनिट, तुम्ही सारखं त्यांच्याशी काय बोलताय? दिनू मोरिया सर. तुझा बाप दिनू मोरिया. दिनू मोरिया आहे मी. दिनू मोरिया आहे मी. सनकन मारीन ना. मॅनेजर, हा, मी आहे. ओरडतायत मला. हळू. Tell him. गप्रे, मला नको सांगू, हळू बोल. गुलाबी आणि निळ्या रंगाची सुतार फेनी बांधून आली आहे डोक्याला. मारीन ना. का कसला कार्यक्रम आहे? करिअर चर्चा आहे का? पत्ते खेळायला आलं मी 5-3-2? मारेन. परत तिकडे.
करिअर चर्चा आहे. लोकांनी मला करिअर बद्दल विचारायला हवं. करिअर फार महत्वाचं असतं. एखाद्याला जर आपण योग्य करिअरचं मार्गदर्शन नाही केलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. एवढं कळत नाही तिला. कसं काय होईल नुकसान? कसं काय होईल? ते बावळट, साधं एक उदाहरण देतो तुला. एखाद्या मुलाला PCM मध्ये 96% मिळाले आणि PCB मध्ये सुद्धा 96% मिळाले, तर त्याने कुठल्या स्ट्रीमला जावं? मेडिकलला जावं की इंजिनिअरिंगला जावं? बरं, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याने काय निवडावं? बाबा मेकॅनिकल निवडावं, इलेक्ट्रॉनिक्स निवडावं की कम्प्युटर निवडावं? काय निवडावं मला सांग. त्याने एवढा विचार का करावा ना मुळात? मग कसं निवडणार आहे तो? त्याने इंजिनिअरिंग निवडावं आणि त्याच्यात त्याने मेकॅनिकल निवडावं. कसं काय ठरवलंस तू हे? कसं काय म्हणजे? मेकॅनिकल वर 10 आला. 10 आला म्हणजे? मी आदा पादा केला. आदा पादा कोण पादा मामाजीचा घड पादा का मेकॅनिकल वर 10 आला. त्याने निवडावं ना. कसं विचार करत असत. आता दामोजीचा घोडा आलाच आहे, तर आता तो तुमच्या मागे कसा पळेल ते पहा. मॅडम निघा. मॅडम पॅकअप. मॅडम निघा. तिकीट माफ करा. माफ करा. विचारूया हास्य रसिकांना की त्यांना मोना डार्लिंग, तिचा मॅनेजर आणि दिनू मोरियाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसादा. शिवा, मला असं वाटतं की मुंबई दर्शनची जी गाडी असते ती आता लवकरच आपल्या सेटवर यायला लागणार आहे. कारण नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, क्वीन्स नेकलेस सारखंच तितकीच प्रेक्षणीय मोना डार्लिंग आणि तिची शेवटची सोलोलुकी व्हायला लागली. त्यामुळे मुंबई दर्शनची गाडी नरिमन पॉईंटपासून इथपर्यंत आली तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. वा, फार विलक्षण, फार मजा येते. फॅन्टॅस्टिक. ओमकार, सुपर्ब. पृथ्वी, अफलातून वंडरफुल, माइंड ब्लोईंग. मजा आली, खूप मजा आली. सई. फन परफॉर्मन्स होता. टीपी, मला असं वाटतं की तू हे इतकं केलंयस, त्याच्यात इतका मुरलायस, तरी सुद्धा तुझं फ्रस्ट्रेशन जेव्हा जेव्हा वाढत जातं तेव्हा आमची पण एंटरटेनमेंट वाढत जाते आणि याची तू प्रत्येक वेळेला काळजी घेतोस. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती, सादरीकरण पण मस्त होतं. ये बात. मंडळी, सुमारिया चौघुलिया नावाचा एक सुमार गायक आणि त्याच्या गायकीचं मोल न राखणारी त्याची मोलकरीण आज पुन्हा एकदा इथं येत आहेत. बघूया काय घडतंय. अरे कुत्रा आहेस ना? अरे गातोस काय? कुत्रा आहेस ना? अरे तुमरे का जॉब करो, हमरे का नहीं क्यों करता है? मुद्दाम करतात हे कुत्रे, मुद्दाम करतात. काय करताय? अरे अरे पडा पडा अगं हे शेवंते पडू दे. काय काय? अरे अरे हे बाळा, हे काय करतो? काय? अरे
हा तुझा नवरा आहे? काय झालं, पाया का पडतोयस? पंडित, सूरनळी 4 चौघात घालिया. अरे हे बाळा हे काय नाव घेतलंस तू? पंडितचं नाव नाहीये माझं. मी पंडित गान पोपट स्वराधीश सुमार या चौघुल्या. माफ करा, घाण पोपट राहिलं. नाही घाण पोपट हा प्रॉब्लेम नाहीये. सुरनळी 4 चौघात घालिया म्हटलंस हा प्रॉब्लेम आहे बाळा. पंडित सुमार या चौघुल्या असं म्हणतात मला बाळा. अहो पण साहेब काय फरक पडतोय? गल्लीतली पोरं तुम्हासनी संगीत पावट्या म्हणते ती. गल्लीत तुम्ही घुसलात की नाही की तुम्हासनी आली संगीताची घंटागाडी आली असं म्हणते ती. याचं काय? शांत. कसं बाई चिडतायसा? त्याला कोणाशी काय बोलतोस तुला आहे ते बोलायले मी. तू कापतो. मी खरं सांगू, तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याची दारू सुटली. माझा डायलॉग आहे ह्यो. या इथं. तुमच्यामुळे आहे का नाही माझ्या नवऱ्याची दारू सुटली हो. अरे काय सांगतेस काय माझ्यामुळे? अहो म्हणजे मागच्या टायमाला ह्यो तुम्हासनी भेटला आणि तुम्ही तुमच्या शब्दांची काय अशी जादू केली हो. अंगावर जसा मळ चिकटतो तशी दारू चिकटली होती त्याच्या. आठवड्याभरात दारू सुटली माझ्या. अगं काय सांगतेस काय? औक्षवंत काय सांगतोस काय? आनंदाची गोष्ट आहे. पंडितजी तुम्ही देवाचा अंश आहात. अरे नाही खरं सांगतो, मी तुमचं मंदिर बांधणार आहे. अरे नाही मी तुमचं मंदिर बांधणार. नाही अरे यात काय एवढं मोठं? अहो नाही खरं आहे त्यांचं. अहो म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यो माझा नवरा एवढा तर्रा ठेवून यायचा, एवढा नशेत असायचा, एवढा नशेत का त्याला स्वतःच्या लेंग्याची नाडी बांधता यायची नाही. असतं तुमचं मंदिर बांधाय निघाला. खरं मला लय भारी वाटतंय. मी यासनीना नेहमी सांगत असते, हा जो माणूस आहे का नाही याचं गाणं सोडल्यास वाईट असं काही बी नाही या माणसं. एक मिनिट, हे खोटं आहे? नाही खरं आहे. गाणं माझं सर्वस्व आहे. काय बोलायले? एवढा जीव ताणताय? असं नका करू. तुला कळतं तू कोणाशी बोलतेस? मला माहित आहे. असंच आहे हो माणूस. अरे असं करू नका तुम्ही. शांत व्हा बघू. आणि तुम्ही चिडू इकडे बसा बघू. भांडू नका. महत्वाचं काय आहे, आज माझ्यामुळे तुमची दारू सुटलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, व्यसन वाईट. मला आजपर्यंत आयुष्यात कोणतंच व्यसन नाही, कारण मला एक व्यसन आहे. पडलात ना बुचकळ्यात? मला आयुष्यात कोणतंच व्यसन नाही, कारण मला संगीताचं व्यसन आहे. असं मी व्यसन आणि व्यसन जुळवलं. ऐका ना पंडितजी, मी तुमचा मनापासून आदर करतो हो, पण म्हणून काही ऐकणार नाही. नाही बरोबर आहे. मला तुला एवढंच सांगायचंय बाळा, माझ्यामुळे तुझं व्यसन सुटलेलं आहे. आणि याचं कारण फक्त एकच आहे, संगीत. होय, संगीत तुमची सगळी व्यसनं तुमच्यापासून दूर ठेवतं. म्हणून रोज एक सुंदरसं गाणं तुमच्या कानावर पडलं पाहिजे. तुमच्या सगळ्या व्याधी तुमच्यापासून दूर पडतील. पंडितजी मग हे सुरांचं व्यसन मला पण पाहिजे. नाही पण मला रोज गाणं ऐकवणार कोण? मी गाणं ऐकवणार. माझा जन्म कशासाठी झालेला आहे? संगीताला चराचरात कानाकोपऱ्यात मनात पोचवण्यासाठी या सुमार या चौगुल्याचा जन्म झालेला आहे बाळा. खरं रोज तुला एक गाणं ऐकवेन. पंडितजी ए बाळा ए, तुमचे खरंच उपकार आहेत. मानव तेवढे कमी आहेत. पंडितजी मी तुला गाणं ऐकवेन. ऐकून आजपासूनच सुरू करूया. आज सकाळीच मला बाथरूम मध्ये राग सुचलेला आहे. शांतपणे एक डोळे मीठ. शांतपणे ऐक. कोणतं गाणं आहे हे? राग कुंथल. कुठला राग कुंथल? प्रत्येकाला जमत नाही हे.
राहून गेला. काळजी करू नकोस तू. दारू सुटली. आता मी माझी म्युझिक थेरपी सुरू केलेली आहे, काळजी करू नकोस. तो बरा होणार. फक्त महिन्याचे 500 रुपये तुझ्या पगारातून कमी कर. हा ऍडजस्ट कर. थकलेल्या 3 महिन्याचा पगार द्या, मग कापलेल्या पैशाचं बोल. देणार पगार देणार. हा चल रियाज सुरू करतो. काय समोर असं काय बोलताय तुम्ही? समोर बोला तू. असं काय बोलताय? एक मिनिट, ह्याला काय झालं? काय तू काय केलं? बेवड्या पिऊन आला सोय परत. हा पिऊन आला सोय, ढोसून आला सोय दारू. हा तू बाजू. लाज वाटते का? दारू सोडली होतीस ना? दारू सोडली होतीस ना? हा कशा पायी प्यायलायस? कशा पायी प्यायलायस? मी सोडलीच होती दारू. मग कशा पायी प्यायलास परत? हे असं गाणं गातोय ते सहन होत नाही मला. अरे नाही मग डोसायला नको मला. अरे नाही मी माझं मनात नव्हतं तसं. नाही हे वेगळ्या पद्धतीचं एक लेवल असतं ती, त्यामुळे मी गायलो. ए तुझी शपथ मी दारू सोडली होती. तुला माहिती आहे मी कंस्ट्रक्शनच्या कामाला जातो, तिथं आमचं ते मशीन असतं खडे फोडायचं, क्रशरचं. त्याचा दिवसभर खाट 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 आवाज येतो, पण तरी मी त्या आवाजाचा त्रास होऊन दारू प्यायलो का नाही. पण हे असं गायला ना मला दारू शिवाय चैनच पडत नव्हती. एवढ्या तुला निमित्त पाहिजे प्यायला. अरे मुडद्या पंडिता माकडा, तुझ्यामुळे माझा नवरा परत दारू ढोसायला लागला. नाही. अरे मर की तुझा आवाज घेऊन कुठं तरी. अरे एकटे नुसता गळा फोडत असतो. अरे म्युझिक थेरपी म्हणतात त्याला. चांगला आलो तर पाया पडायला लागलो तर माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे हरकत नाही तुम्ही तुमच्या घरी जा. तू बाहेर हो. तू बाहेर हो. हे बा तू चल. तू समोर ऐसा नाही का नाही समोर तू. हे बा तुझं काम कर. मी तुझ्या कामाच्या मध्ये येतो. मी तुझ्या कामाच्या मध्ये येतो का मला सांग. हे बघ सभ्यतेची पातळी सोडायची नाही. इथे हे बघ मी येतो. इथे माझं घर आहे, मला यायला प्रॉब्लेम नाही. पण हे बघा हे अजिबात असं वागा. तू कोण आहेस? तू मी गाणं पोपट सुमार या चौघुल्या. तुझ्या पोपट्याला पेंजरातून कसं उडवतो बघ आता. पंडित आहेस ना तू? होय. पंडित आहेस ना तू? होय. पंजाबी गाणं म्हणून दाखव. नाही पंजाबी येणार नाही मला. हे बघा मी पंजाबी शास्त्रीय गाणं गा आणि त्याच्यावर मला नाचून दाखव. मी गायक आहे याला सांग तू. नाही तुम्ही सुरू केलते का नाही? आता तुम्हीच काय ते निस्तारा. अरे नाही गेला बरं झालं. हे बघ मी गातो पंजाबी गाणं म्हण त्याच्यावर डान्स कर. मला येत नाही पंजाबी गाणं म्हण त्याच्यावर डान्स कर. मी गाणार नाही मी. बाजलो काय नाही फ्लॉट नाही. ह्याच्यात उभं राहायचंय. नाही ह्याच्यात उभं राहायचं. नाही पंजाबी गाणं गा. आणि मला येत पंजाबी गा. मी गातो. अरे सांग नाही. अरे मला येत नाही यार पंजाबी गाणं गा. तुला पंजाबी गाणं येत नाही? नाही येत. लिहून दे. इथे लिहून दे मी फालतू पंडित आहे. लिहून दे फालतू पंडित आहे. मला पंजाबी गाणं येत नाही. फालतू पंडित आहे. लिहिलं. चल नाही झालं. चल तू का बोलतो? चल माझं काम आटपलंय. चल मी तुझ्या मध्ये आलो कामाच्या. मी तुझ्या कामाच्या मध्ये आलो का? जाऊन कुठेतरी. तुला पंजाबी येत नाही? नाही पंजाबी येत. राजापुरी गाणं गा. राजापुरी कुठलं काय? राजापुरी कुठलं गाणं आहे? राजापुरी म्हणजे राजस्थानी आणि भोजपुरी मिक्स गाणं गा. गायचा कभी होता है क्या? नाही राजापुरी इसको बोलो नाही. अरे हे राजापुरी नाही. राजापुरी पण नाही. पाणीपुरी गा. मग पाणीपुरीवर गाणं गा. पाणीपुरीवर गाणी असतं का त्याला सांगा ना. पाणीपुरी हा गाणं गा. पाणीपुरी कितने को दिया पानीपुरी. कितने को दिया पानीपुरी. थोड़ा तीखा बना मीडियम बना. थोड़ा तीखा बना मीडियम
आलू डालो, थोड़ा ये वो डालो, थोड़ा प्याज डालो, बना पानी पूरी देना 2 प्लेट, पानी पूरी देना. हे पाणीपुरी गाणं आहे. तुझी पाणीपुरी कशी कण फोडतो बघा. अरे माफ करा मला. नाही तुझी पाणीपुरी कण फोडली ना तर नाव प्रदीप नाही माझं. बघ ह्याच्या पाया पडायला घेऊन आली तुझ मला. याला काहीच येत नाही. आता तुम्ही जा. झालं सगळं झालं नाही मग तुला आता अभ्यास देतो. अभ्यास ह्याला चालवण्याचं गाणं तयार कर. किराणाची यादी आहे. ह्याला कुठे चाललो मी. लावतोय मी. चाल लावतोय. मारू नका. चाल लावतोय मी याला. ठेवा तिकडे. शेंगदाणे दोन किलो, शेंगदाणे 2 किलो, चणा डाळ 1 किलो, साबुदाणा अर्धा किलो, जिरे 50 ग्राम, शेंगदाणे 2 किलो, चणा डाळ 1 किलो, साबूद अर्धा किलो, जिरे 50 ग्राम, आंघोळीचा साबण 2 दे दो, आंघोळीचा साबण 2 दे दो, लसूण 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 लसूण, कांदा कांदा, लसूण लसूण, कांदा कांदा, बटाटे बटाटे, बटाटे बटाटे, बटाटे बटाटे, टमाटे टमाटे, बटाटे बटाटे, बटाटे बटाटे, मोहरी मोहरी, काळी मिरी 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 मिरी काळी मिरी मिरी लाळी मिरी मिरी, मिरची पावडर, मिरची पावडर, तमालपत्र, 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 हळद 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 हळद, कोणीच नाही. क्या बात है यार, क्या बात परफॉर्मन्स. म्हणजे प्यायला हा होता, हसून आम्ही जिंकलो. ये बात, वा वा वा, कडक कडक. प्रसादा ये ओहो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरुवातीला एक कुत्रा आला, नंतर कुत्रा गेला, पण कुत्रेपणा शेवटपर्यंत राहिला. वा दादा, वा वा. अप्रतिम सादरीकरण होतं. भन्नाट मजा आली. गॉड ब्लेस यू ऑल. आय लव्ह यू. थँक्यू दादा. थँक्यू. सई मॅड परफॉर्मन्स होता. ॲब्सोल्युटली मॅड. तुम्हा तिघांना मिठी मारून काही प्रतिभा जर थोडीशी ट्रान्सफर होणार असेल तर मला एक ग्रुप हग नक्की आवडेल. मंडळी, ची चौका या नावानं फिरणारा पत्रकार आज पुन्हा एकदा त्याच्या फालतुगिरीचा हार त्याच्या सारख्याच एका माणसाच्या गळ्यात घालणार आहे. चला तर बघूया ही अभिजात फालतुगिरी, जी सादर करायला आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. नवीन झोपडी, जुनीत लफडी. असं काय? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सई. सर
तर आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे त्याचं मी छोटंसं अवलोकन केलंय आणि 4 ओळी तयार केल्यात. आल्याला मारतो. मारा. ओळी अशा आहेत. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. माणुसकीचे आयुष्य क्षणभर धर्मांधांची चलती आहे. वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता या वैचारिक उद्बोधनानंतर ज्याच्यामुळे मी माझं घरभाडं भरतो त्या कार्यक्रमाकडे वळूया आणि प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. सर मला सांगायला आनंद होतो की आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे बिझनेस करण्याचा छंद आहे. सर बर, बघूया त्याच्या किड्यांचं वळवणं कुठपर्यंत आलंय. चला सर. सर ओ सर सर. हॅलो हॅलो नो 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 मिस्टर झुंझुनवाला. नो 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 मिस्टर झुंझुनवाला. बाप रे. नवीन हंगाम सुरू झालाय. आवाका मोठा आहे, सगळं कव्हर करावं लागतं. ओ माय गॉड. नाही नाही, काय झालंय, जे डावे होते ते उजवे झाले आणि उजवे होते ते डावे झाले. पण या सगळ्यात मला मध्यवर्ती भूमिका घ्यावी लागते. मग माणसाने किती पण तिरकी नजर करून बघितलं तरी चालेल. शेवटी माझ्यासमोर तुम्हीच येणार आहात, बरोबर आहे ना? काय सर आता लिहिलेलं बोलूया. नो 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 झुंझुनवाला नो. नाही नाही, 350 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे. 350 crores. नो नो, मी तुम्हाला जास्तीत जास्त 120 रुपये देईन. बघा पटलं तर बोला, नाही तर ओके. थँक्यू थँक्यू. सर उत्सुकता शिगेला पुचले म्हणून विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे की जी 350 करोड रुपये सोडून तुम्ही डायरेक्ट 120 रुपयात मागितलीत? मी झुंझुनवाल्याची बनियन कंपनी टेक ओव्हर करत होतो. 120 रुपयात? येस. हे बघ लक्षात ठेव, उद्योजकाने नेहमी निर्लज्ज असलं पाहिजे. पण सर तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढत चाललाय की तो व्याजावर देऊ शकाल कोणाला तरी. सर एवढं निर्लज्ज होणं बरं नाही सर. 120 रुपयात एक बनियन येते, तुम्ही अख्खी कंपनी मागितलीत सर. या स्टाईल. ओ या ऑफरवर ते काय म्हणाले? हाड अपेक्षित असं. ते हाड बोले, त्यांनी फोन ठेवला. ठीक आहे रे, डील होतात, डील फसतात, आयुष्याची गंगाजळी. सर या बसा बसा सर. सर पोशाख सुंदर आहे सर. थँक्यू. वरून कॅलिफोर्निया आणि खालून काजरगाठी वाटतंय. सुंदर आहे सर. दिस इज माय वेस्टो रत्नागिरी स्टाईल. हो सर दिसतंय ते मला. हा सरडा रागण चढल्यावर की तुम्ही बसवलाय? एक मिनिट, तू माझ्याच घरात येऊन मला बोलतोयस? तुझं नाव काय? सॉरी सॉरी सर, मी विसरूनच गेलो. भावनेच्या बरे सर विसरून गेलो सर. सांगतो सर, माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. ओ इंटरेस्टेड. बस बस. तर ॲज अ फॅन मी पहिला प्रश्न विचारतो सर की तुम्ही तुमचं नाव सांगा म्हणजे आम्ही शिव्या द्यायला मोकळे. माझं नाव आहे लावले. लावले. लालू वरून लेले. ला व ले. एक मिनिट, तू माझ्या नावावर काहीच रिॲक्शन नाही दिलीस. सर तुमचं आणणं हीच एक रिॲक्शन आहे सर. ह्याच्यावर अजून काय रिॲक्शन देणार सर? तर पहिला प्रश्न माझा थेट आहे सर. विचार. आपल्या लांछनास्पद बुद्धीला साक्ष ठेवून अलौकिकतेच्या या व्यावसायिक बाजारपेठेत आपण आपल्या नशिबाला बिनधास्त धंद्याला बसवू शकतो, ही आयुष्यनाशक संकल्पना तुमच्या निर्लज्ज मनाच्या शौच कुपीसारख्या अंतःकरणाला केव्हा शिवली सर? वन्स मोर बोलायच्या आतमध्ये उत्तर द्या सर. तुझे मंत्र बोलून झाले असतील तर जेवायला घेऊया. हे मंत्रासारखंच आहे एवढं, मला काही कळलेलं नाही. सॉरी सर सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. ऍक्च्युली हा माझा प्रश्नच आहे सर, पण तुमच्या अल्पबुद्धीच्या खिडकीतून तो न डोकवताच उडालेला दिसतोय, म्हणून मी तो अतिशय सोपा करून सांगतो सर.
तुम्हाला बिझनेस करावंसं वाटलं हे तुम्हाला कधी वाटलं सर? ओ असा प्रश्न आहे तुझा. हो. ऍक्च्युली काय हा, आहे, माझ्या शेजारचे जे काका आहेत त्यांचा माझ्यावर पगडा आहे. अच्छा. त्या काकांनी मला एक मूलमंत्र दिला बापरे. आणि मी बिझनेसमन झालो. अच्छा. पण नेमका कुठला बिझनेस करावा हा माझ्यासमोर प्रश्न पडला. बरोबर. म्हणून मी भारतभर फिरलो. बापरे. आणि भारतभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फिरणं हाच एक बिझनेस होऊ शकतो. क्या बात आहे सर. आणि मग मी ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. हो. त्यात मी लोकांना वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवायला लागलो. म्हणजे कॅम्पिंग, स्टार गेजिंग, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवत मी माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. गुड सर. मग मध्येच हा सूर्य मावळला कुठे? झेकोस्लोवाकियात. झेकोस्लोवाकिया? हो. काय झालं सर? मला सांगायला आवडेल. हां. त्याचं काय झालं, मी एका माणसाला पॅराग्लायडिंग शिकवताना हिमाचल प्रदेशच्या उंच कड्यावरून उडी मारली. पॅराशूट घेऊन उडी मारली, पण वाऱ्याचा एक जोरात झोत आला आणि माझं पॅराशूट भरकटलं. हो तुमच्यासारखंच. हो. आणि अचानक भरकटत 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 मी झेकोस्लोवाकियामध्ये गेलो. त्या लोकांनी मला घुसखोर समजून लगेच अटक केली. बापरे. 15 वर्ष जेलमध्ये टाकलं. तिकडेच माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस ठप्प झाला. अरे रे, फारच वाईट झाले सर. हो. पुढे जाऊन मला असं विचारायचं वाटतं की सर तुम्ही जनरली सीझनल बिझनेसमॅन म्हणून फेमस आहात. हो बरोबर. म्हणजे उत्सवांमध्ये तुम्ही बिझनेस करता. बरोबर. पण दिवाळीत तुम्ही कोणत्याही बिझनेसला स्पर्श केला नाही, नजर लावली नाही, असं काय सर? ऍक्च्युली काय की दिवाळीशी माझं वाकडं नाहीये. बरोबर. पण दिवाळीतली एक आठवण आहे. ओ. मी काय केलं की 20 लाखांचे फटाके, म्हणजे मी फटाक्यांचा बिझनेस करायचा होता म्हणून ओके. 20 लाखांचे फटाके गोडाऊन मध्ये भरले. बापरे. हा. आणि तिथे मी माझा हिशोब करत असताना अचानक लाईट गेली. लाईट गेली, मी घाबरलो. मी माझा टॉर्च शोधायला लागलो. टॉर्च मिळाला नाही म्हणून मी माचीस पेटवली. अख्ख्या 20 लाखांची दिवाळी मी एकट्याने साजरी केली. जे काही बॉम्ब फुटलेत, दुसऱ्या दिवशी लोक दिवाळीचं उठणं लावत होती आणि डॉक्टर मला मलम लावत होते. सर खरंय. आता आपण पुढे जाऊया सर. हा. अंगावरची फटाक्यांची दारू धुतली जात नाही तोवर तुम्ही दुसरा बिझनेस काढला. हो. शांत झोपलेली कला तिला उगाच उठवलं आणि खाजवण्यासाठी रायटर बनवण्याचा बिझनेस काढला सर. येस. मी लेखक बनवण्याची कंपनी सुरू केली. हा. पण त्याच वेळी सचिन मोटे नावाच्या माणसाने रिराईट नावाची कंपनी चालू केली. हा. अवघ्या 1.5 मिनिटात माझी कंपनी बंद झाली. पण त्या माणसाचं कौतुक हा. आहे, जिथे जिथे सुचणं थांबतं तिथे त्यांना सुचायला सुरू होतं. काय नाही सावरतोय. सर पुढे जाऊया सर. याच्या पुढे जाऊन आपण असं मला एक विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आली सर. काय रे? की नाही सांगतो, मोठ्याने सांगणार आहे सर. तुमच्या या दळबद्री कार्याचा जो मागोवा घेण्यासाठी हा. एका डिरेक्टरने तुमच्या जीवनावर चित्रपट काढला सर. प्राऊड मुवमेंट. चित्रपटाचं नावच वेगळं होतं सर. येस. माझा बोंबील तळून देशील काय. ऍक्च्युली तुम्हाला ना चुकीची माहिती मिळाली. काय सर? ही पिक्चरची टॅगलाईन आहे. टॅगलाईन आहे का? येस. पिक्चरचं नाव वेगळं आहे. बापरे. काय आहे सर? पिक्चरचं नाव आहे ओलं फिश मार्केट. असं नाव आहे सर? असाच सायलेन्स आहे अख्ख्या चित्रपटगृहात. कळतोय सर. माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समुळे मला एक मूलमंत्र सुचलाय, तो मी तुला सांगतो. सर लवकर सांगा, आपल्याला आटपायला लागेल सर. ओके मी सांगतो. बिझनेसची घे किंवा बिझनेसला घेऊ दे. सर राहू दे, आपण इथे संपूया सर. अरे ऐक ना, मला अजून 2 गोष्टी सुचल्या. नको सर. अरे तुला छापायला बरं. सर मला वाटत नाही मला अरे, तुमची हा, दाखवू सर. मला अरे, नाही वाटत format नाही, वा 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 वा, एकदम प्रोफेशनल फालतूगिरी. मस्त झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. ऐकूया कमेंट्स. प्रसादा. वा, अप्रतिम, मजा आली. तुझी जी वाक्य लिहिण्याची स्टाईल आहे रमेश, ती अफलातून आहे. आणि त्याच्यामुळे ना ती कान देऊन ऐकायला लागते, तरच तो पंच बरोबर रिसीव्ह करता येतो. तुझी पल्लेदार वाक्य लिहितोस, त्याच्या निर्बुद्धतेची व्याख्या उलगडून सांगणारी, ती फार गमतीशीर असतात आणि त्याला एक वेगळाच सेन्स लागतो आणि त्या सेन्सनीच तू कायम ते लिहितोस. प्रथमेश, तुझं कौतुक यासाठी की सतत बुद्धिमान माणसाचा रोल असेल मुलाखतीला आलेला तर तो करणं सोपं आहे, पण सतत निर्बुद्ध माणसाचा रोल करायचा आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने करायला, याकरता बुद्धी लागते आणि जी तुझ्याकडे आहे.
त्यामुळे ते फार रंजक होतं. त्याच्या वेशभूषेपासून त्याच्या निर्बुद्धपणाच्या वेगवेगळ्या छटा तू प्रत्येक वेळेला वेगळ्या आणतोस आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त नेहमीच रंजक होत जातं. मजा आली. वा. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सप्ताह.